जय शिवराय मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 याच्या संदर्भात आपण एक महत्त्वाचा अपडेट घेणार आहेत। याच्यामध्ये याची अंतिम तारीख काय असणार आहे, त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना फार्मर आयडी नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार नाही। त्यासुद्धा शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं आणि त्याच्यानंतर हा पीक विमा भरल्याच्या नंतर नेमका हा पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला 2-3 कामं करायची आहेत। तर ती कामं कोणती करायची, ती कामं कशी करायची आणि कोणत्या वेळी करायची याची सविस्तर माहिती अशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करतो। मित्रांनो, आपण जर पाहिलं असाल, राज्य शासनाच्या माध्यमातून दरवर्षी पीक विमा योजना राबवली जातो आणि या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं असाल तर मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा भरून तुम्हाला याच्यामध्ये सहभागी होता आलं। परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून या वर्षी काहीतरी नवीन बदल करण्यात आला आणि यामध्ये तुम्हाला जो काय 1 रुपयामध्ये पीक विमा भरणा होता तर तो रद्द करण्यात आला आणि तुम्हाला याच्या माध्यमातून जी काय म्हणजे काही रक्कम भरावी लागते याच्यामध्ये जर विचार केला गेला, आपण जर तुम्हाला सोयाबीन भरायचं असेल तर एका हेक्टरसाठी तुम्हाला 1160 रुपये असतील, कापूस भरायचा असेल तर कापसाला 600 ते 700 रुपये असेल किंवा तुरुंग असेल, त्याच्यासाठी असा वेगवेगळा भरणा हा राज्य शासनाच्या माध्यमातून तयार करण्यात आला। म्हणजे जर तुम्हाला यावर्षी पीक विमा भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ही रक्कम लागणार आहे। तर मित्रांनो, आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे आणि जे काय उर्वरित शेतकरी आहेत त्यांचा जर विचार करायला गेला तर बऱ्याच शेतकऱ्यांचा मेन म्हणजे फार्मर आयडी तयार नसल्यामुळं त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा भरता येणार नाही। तर त्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे, कारण की त्या शेतकऱ्यांनी सध्या फार्मर आयडी काढण्याची साईट सुरू आहे। ही साईट सुरू असल्यामुळं तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे आणि हा फार्मर आयडी काढल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा नंबर मिळणार आहे आणि हा नंबर आल्याच्या नंतर तुम्ही लगेच तुमचा पीक विमा भरू शकता। तर अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरत असताना किसान कार्डाची अडचण येत असेल किंवा ज्यांनी किसान कार्ड काढले नाही तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हा प्रश्न दूर करू शकता। मित्रांनो, आता हे सर्व झाल्याच्या नंतर विम्याची शेवटची तारीख असणार 31 जुलै आणि 31 जुलैच्या अगोदर राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून घ्यावा। तर मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आणि हा भरल्याच्या नंतर हा पीक विमा नेमका कसा मिळवायचा याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत। हा पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला 2 प्रकारची कामं करायची आहेत। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई पीक पाहणी आणि त्याच्यानंतर पीक विमा तक्रार दाखल करणे। तर ही 2 महत्त्वपूर्ण कामे तुम्हाला करायची आहेत। तर मित्रांनो, आता ही कामं नेमकं कधी करायची, याच्यामध्ये आता ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला 1 ऑगस्टपासून ते 15 सप्टेंबरपर्यंत हे तुम्हाला ई पीक पाहणीचं काम पूर्ण करायचं आहे आणि हे काम पूर्ण केल्याच्या नंतर दुसरं एक महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्या पिकाचं नुकसान झाल्याच्या नंतर त्याची तक्रार दाखल करणं। तर मित्रांनो, ही तक्रार दाखल करणं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही जर तक्रार दाखल तुम्ही योग्य वेळी केली तरच तुम्हाला तुमचा पीक विमा मंजूर होतो। मित्रांनो, आता ही तक्रार दाखल करण्याची वेळ कधी आहे, तर ज्यावेळेस ही तक्रार दाखल करणं चालू होईल ही तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचून जाईल। परंतु त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा प्रकारची संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।